डेडलिफ्ट हे खूप माझ्यासाठी असं वाटतं की खूप कधी कधी घातक ठरू शकतं. बऱ्याच वेळेस बरोबर न करणं हे स्लिप डिस्कचं खूप महत्त्वाचं कारण आहे. अननेसेसरी टू मच वेट यूज करू नका. सिस्टमॅटिक ठेवा. डेडलिफ्टमध्ये स्लिप डिस्कचा चान्स जास्त आहे. लेग प्रेस आपण जे म्हणतो, ज्यांना त्रास आहे त्यांनी तर नक्कीच अवॉइड करणं गरजेचं आहे. वेट आणि अप्पर टॉर्सोच्या मध्ये बरोबर लोअर बॅक येते आणि त्या ठिकाणी ही डिस्क येण्याचा प्रमाण फार जास्त आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी तो बरोबर कॉम्प्रेस होऊन तो बाहेर येईल अवॉइड करा. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ना तुम्हाला करण्यासारखी. अनलेस तुम्ही रिप्रेझेंट करताय कुठला स्पोर्ट्स की तुम्ही तुमची रिक्वायरमेंटच ते करणं आहे तर दॅट इज अ डिफरंट स्टोरी. पण माझ्याकडे बरेच पैलवान पण येतात, बरेच प्लेयर्स पण येतात आणि वी गाईड देम अकॉर्डिंगली. डेडलिफ्ट वाला तर इतकं इम्पॉर्टंट वाटलं मला, कारण एवढा आता पॉप्युलर व्यायाम प्रकार झालाय तो. एका पॉइंटला जसे पुशअप्स होते तसं आता लोक डेडलिफ्ट रेग्युलरली करतात. इंस्टाग्रामेबल व्यायाम झाला. हो करेक्ट. वेट कमी ठेवा आणि करू शकता. तुम्हाला जर खरंच करायचं तर खूप जास्त ओव्हरवेट करू नका आणि स्पेशली 40च्या नंतर तर नक्कीच थोडंसं कमी ठेवलेलं बेटर.